आणि बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही चांगलाच तापला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केलेत। हे वाल्मिक कराड नेमके आहेत कोण आणि धनंजय मुंडेंशी त्यांचे काय संबंध आहेत, पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। वाल्मिक कराड हे महायुती सरकारमधले मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत। वाल्मिक कराडवरती एक अजून कोणाचा बोट उठत नाही। वाल्मिक कराड पाहिजे ते करून बीडमध्ये उघड माथ्याने फिरतोय, उजळ माथ्याने फिरतोय। ते जे मारणारी पोरं आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा। त्या घटनेच्या अगोदर 8 दिवस कोणाकोणाला फोन झाले ते तपासा। दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय, आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय। वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय। त्याचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय, की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत, एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला 2-2 बॉडीगार्ड कशी काय भेटतात, हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय। खंडणीचा जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय। जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच होते। मस्साजोग गावातील पवन ऊर्जा प्रकल्पातल्या कार्यालयात एका वॉचमनला मारहाण झाली। त्या प्रकरणात संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली। मध्यस्थी करताना 2 गटांमध्ये वाद झाला, एकमेकांना मारहाणही झाली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली। 9 डिसेंबरला झालेल्या या हत्येप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 8 दिवस उलटून गेल्यानंतरही फक्त 3घांना अटक करण्यात आली। 4 आरोपी अद्यापही फरार आहेत। या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। वाल्मिक कराड यांच्यावर पोलिसांनी हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही। वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा खंडणीच्या प्रकरणातला आहे। हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा। सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडचंच नाव का येतं? सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात? माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या, आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आळा काढा। आणि अध्यक्ष महोदय, जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपूस तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय। वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत। धनंजय मुंडेंचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे। परळी मतदारसंघातलं धनंजय मुंडेंचं सगळं काम वाल्मिक कराडच पाहतात। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात कराड यांचा दबदबा असायचा। नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला। म्हणजे एवढा हॉरेबल परिस्थिती तुम्हाला काय सांगू। त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे सगळं एवढं पकडून त्याला मारलेलं आहे। अध्यक्ष महाराज औचित्याच्या माध्यमातून दिलं, पण त्यांनी गंभीर बाब आताच्या याच्यामध्ये झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे। जुनी घटना नाही अध्यक्ष महाराज। हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज, आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष महाराज। संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही उपस्थित केला, तर विरोधकांनी या मुद्द्यावर सविस्तर चर्चेची मागणी केली।
1 रुपयाची आर्थिक देवाणघेवाण संतोष देशमुख याची कोणाबरोबरही नाही हे मी ठामपणे सांगतो. मी त्या सरपंचाला त्या कुटुंबाला बऱ्यापैकी ओळखतो. आम्ही पण जिल्ह्यातच राहणारे आहेत. ठीक आहे, त्यांच्यापासून ते जवळ असेल, परंतु आमच्यापासून थोडं लांब जरी असलं तरी सुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असतो. त्याच्यामुळं 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन किंवा देवाणघेवाण सापडली तर मी तुम्ही म्हणाल त्या शिक्षा भोगायला या ठिकाणी तयार आहे. अतिशय घाणेरड्या घटनेमध्ये माझा संबंध लावणं म्हणजे त्यांना कुठंतरी या बाबतीत राजकारण आणायचं आहे. त्याला काय कारण आहे, कोण जिम्मेदार आहे, आत्तापर्यंत काय चौकशी झाली आहे, किती आरोपी अटक झालेत, किती आरोपी अटक व्हायचे राहिलेत, याबाबतचा सविस्तर शासनाकडून जबाबदारीपूर्वक आदरणीय मुख्यमंत्री महोदय निवेदन करणार आहे. तोपर्यंत आपण थांबावं. देशात महाराष्ट्र पोलिसांचा मोठा नावलौकिक आहे, पण 9 डिसेंबरला झालेल्या या निर्घृण हत्येचे आरोपी बीड पोलिसांना अजूनही सापडलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.